आज करणार आहोत आपण इंडियन स्टाईलचा हिरव्या चटणीतील पास्ता। अतिशय टेस्टी पास्ता लागतो हा, लहान मुलांना देखील खूप आवडतो। त्यासाठी आपण पास्ता घेतलेला आहे, हा पास्ता गव्हाचा आहे। त्याच्यानंतर चटणीसाठी आपण हिरवी मिरची, पालक, आलं आणि कोथिंबीर घेतलेलं आहे। इथे ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर आहे, चीज घेतलेलं आहे आणि बटर देखील आपण इथे वापरणार आहोत। टोमॅटो केचप घेतलेला आहे। पहिल्यांदा आता आपण पास्ता उकडून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे पाणी गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल घातले आणि थोडंसं मीठ घालायचं। याच्यामध्येच मी आता पालकाची पानं घालणार आहेत, म्हणजे थोडीशी ती ब्लांच झाली की आपल्या चटणीला हिरवा रंग, चांगला छान हिरवागार रंग येईल। पानं मऊ पडली की लगेचच मी काढून घेते। चटणीसाठी आता आपण कोथिंबीर, आलं, दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ब्लांच केलेला पालक। अगदी खूप शिजवला नाही, अगदी 2च मिनिटं मी पाण्यामध्ये ठेवला होता आणि बघा किती छान हिरवीगार चटणी आपली तयार आहे। एकीकडे आपला पास्ता देखील शिजलाय। त्यातलं आता पाणी आपण काढून घेणार आहोत। थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा परतून घेणार आहे। आपल्याला हा कांदा खूप परतायचा नाहीये किंवा खूप शिजवायचा पण नाहीये। त्याच्यामध्येच मी लोणी घातलेलं आहे, म्हणजे बटर हे घरचं आहे। हिरवी चटणी घातलेली आहे। चीजचे तुकडे करून घेतलेत मी, इथे आपण किसून देखील घालू शकतो। टोमॅटो केचप, आणि उकडलेला पास्ता, ब्लॅक पेपर, थोडंसं मीठ आणि उभ्या चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी। हिरव्या रंगावर हा लाल टोमॅटो खूप छान दिसतो। दोन मिनिटं वाफ आणूया आणि आपला मस्त हिरव्या चटणीतील इंडियन स्टाईलचा पास्ता तयार झालेला आहे। याच्यावर तुम्ही आवडीप्रमाणे अजून चीज देखील घालू शकतो आपण। लहान मुलं जर खाणार असतील तर चीज वगैरे जास्त प्रमाणात वापरलं तरी चालू शकतं। आणि अशा रीतीने हा पास्ता आपला तयार झालेला आहे। नक्की करून बघा,
कसा झाला मला नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया.